दरम्यान माझा आवाज दाबणं म्हणजे जनतेचा आवाज दाबणं आहे, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली आहे. दिलगिरी मी सभागृहाच्या प्रथा, परंपरा, संस्कृती, डेकोरम ज्याला जर माझ्याकडून झाला असेल तर मी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी आहे. परंतु मला जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न हे तर मला मांडू द्या. या माझ्या नैसर्गिक अधिकारावर विरोधी पक्ष नेता आहे ना. शेवटी विरोधी पक्ष नेत्याला एक वेगळं संवैधानिक दर्जा आहे, त्याच्या शब्दाला एक वेगळं महत्त्व आहे. आणि म्हणून सरकार दरबारी विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिका म्हणजे जनतेचा आवाज असतो. तो जर जनतेचा आवाजच तुम्ही दाबणार असाल तर मला असं वाटतं ते चुकीचं आहे. आणि म्हणून जनतेचा आवाज व्यक्त करण्यासाठी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी आहे. या संदर्भात अधिक माहिती देतात विधान भवन परिसरातून आपले प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्यासोबत आहेत. निलेश, अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेतले जाण्याची शक्यता आहे, काय अधिकचे अपडेट? काही वेळापूर्वीच उपसभापती नीलम गोरे यांच्या दालनामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे सभागृह नेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, गटनेते प्रवीण दरेकर यासोबत ज्यांच्या बाबतीत हा प्रकार घडला ते प्रसाद लाड, यासोबतच शिवसेनेकडून जर आपण पाहायला गेलं ठाकरे गटाकडून तर अनिल परब, सचिन अहिर ही सर्व मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती. शशिकांत शिंदे जे राष्ट्रवादीचे गटनेते आहेत ते देखील बैठकीला उपस्थित होते. आणि या बैठकीमध्ये प्रामुख्यानं अंबादास दानवे यांच्या बाबतीत जो प्रकार घडला त्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे यांना देखील दिलगिरी व्यक्त केलेली आहे. यासोबतच अंबादास दानवे यांना देखील स्वतः पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे कुठेतरी आता हे निलंबन मागे घेतलं जावं, कारण सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्याशिवाय काम करणं अवघड आहे, अशा पद्धतीची भूमिका अनिल परब यांना मांडली. आणि त्यांना म्हटलं की आता कुठेतरी सभागृहानं विचार करावा आणि 5 दिवसांचं जे निलंबन आहे ते कुठेतरी रद्द करावं अशी त्यांना मागणी केली. यावर बैठकीमध्ये कुठेतरी एकमत झाल्याचं पाहायला मिळत आहे. अंबादास दानवे यांचं निलंबन जे आहे ते 3 वाजता मागे घेतलं जाऊ शकतं, अशा पद्धतीची विश्वसनीय सूत्रांना आपल्याला माहिती दिलेली आहे. काही वेळातच सभागृहामध्ये स्वतः उपसभापती नीलम गोरे या संदर्भामध्ये घोषणा करताना आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीतच या सगळ्या प्रकारावरून नीलम गोरे यांना देखील टीका टिप्पणी केली होती. कुठेतरी सभागृहामध्ये महिला सदस्य असतात, अशा वेळी अशा पद्धतीनं अंबादास दानवेंकडून झालेलं जे कृत्य होतं हे गंभीर स्वरूपाचं आहे, चुकीचं आहे, त्यामुळे कुठेतरी शिक्षा होणं गरजेचं आहे, अशी देखील एक टीका त्यांना केली होती. आणि त्यानंतरच कुठेतरी 5 दिवसाची निलंबनाची कारवाई पार पडली होती. आता मात्र ही कारवाई कुठेतरी शिथिल होतीये, अशा पद्धतीची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिली आहे. 3 वाजता या संदर्भातला निर्णय जाहीर केला जाईल. खरंय निलेश, आता नेमका काय निर्णय येतो हेही पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद दिलेल्या तू या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.